नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। कल्याण डोंबिवली मनपा भरतीमध्ये अभ्यासक्रमामध्ये मोठा बदल झालेला आहे। ही एक लेटेस्ट अपडेट असणार आहे तुमच्यासाठी। काही नवीन विषय जे आहेत तर ते समाविष्ट झालेले आहेत जे आधीच्या अभ्यासक्रमात नव्हते आणि हे बदल तुम्ही जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की कल्याण डोंबिवली मनपा भरतीमध्ये जो महत्त्वाचा कायदा आहे तो म्हणजे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट। याची आपण एक सेपरेट बॅच लॉन्च केलेली कायद्याविषयीची, फक्त 199 फी ठेवलेली। अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला किंवा आपलं इग्नाइट अकॅडमीचं जे ऍप आहे ते डाउनलोड करू शकता। तसेच केडीएमसी असेल, इस्रो असेल, WRD असेल, अशा विविध एक्झामसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण रेकॉर्डेड स्वरूपाच्या बॅचेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत। सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल असेल, या सर्वांच्या बॅचेस तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर जे आहे तर ते बघायला मिळतील। तुम्ही एकदा जे आहे तर ते नक्की व्हिजिट द्या। चला आपण याच्याविषयी डायरेक्ट त्यांच्या वेबसाईटवर जे आहे तर ते जाऊया, कारण की खूप सारे विद्यार्थी म्हणतात की ही अपडेट आलेली नेमकी कुठे आहे, खरी आहे का, तर त्याच्याविषयी आपण डायरेक्टली बघा। ही कल्याण डोंबिवली मनपा भरतीची वेबसाईट आहे बघा। इथं भरती नावाचा टॅब आहे। इथं भरती नावाच्या टॅब मध्ये मी जाईल केडीएमसी भरती 2025 चा अभ्यासक्रम। मी याच्यावर जर क्लिक केलं तर इथं मला ही पीडीएफ दिसते। ही पीडीएफ आधी पण होती, पण या पीडीएफ मध्ये काय बदल झालेला मी इथे तुम्हाला आता दाखवतो बघा। जेव्हा तुम्ही ही पीडीएफ ओपन करणार बघा, तर पहिलं पेज हे येतं जे आधी नव्हतं। आधी कोणतं पेज होतं तुमच्या माहितीसाठी बघा, आधी हे पेज होतं। हे पेजने सुरुवात व्हायची। आता त्यांनी काय केलं की एक पेज एक्स्ट्रा केलं आणि ते माहिती नाही कोणाला, कारण की त्यांनी काही प्रसिद्धी पत्रकही नाही काढलं। काल मी ती वेबसाईट पाहत होतो, मलाच ते दिसलं आणि मग मी त्यांना फोन लावला। त्याच्यानंतर त्यांच्या अधिकाऱ्यांना मी फोन लावला, विचारलं की सर हे कशा पद्धतीने आहे, तर त्यांनी जे आहे त्याच्यानंतर जो आहे तर तो सांगितलं की सर हा सिलेबस ऍड झालेला आहे। मी त्यांना रिक्वेस्टही केली की सर याच्याबाबत काहीतरी तुम्ही प्रसिद्धी पत्रक काढा आणि तुम्ही जे अशा पद्धतीने अभ्यासक्रमात बदल करतायत याच्यासाठी तुम्ही एकदाच अभ्यासक्रमाची एक पीडीएफ द्या, एक्झाम पॅटर्न द्या, तो कशा पद्धतीने असेल त्याच्या माध्यमातून उमेदवारांना कळून जाणार आहे। वाटल्यास तुम्ही पण जे आहे त्यांना फोन करून एकदा कन्फर्म करू शकतात। माझ्याकडे काल त्यांचा नंबर होता, नंबर सांगतो तुम्हाला मी, 0251 230 3060 हा नंबर आहे। हा उचलतात। काल जे आहे मी कॉल केला आणि त्यांनी उचलला, पण त्यांना पण तुम्ही रिक्वेस्ट करा की सर अभ्यासक्रमाबाबत थोडीशी संदिग्धता आहे आमच्या मनात, नेमकं हा अभ्यासक्रम कोणासाठी आहे, सिव्हिलसाठी आहे, मेकॅनिकलसाठी, इलेक्ट्रिकलसाठी, कोणासाठी असणार आहे लागू, तर तुम्ही त्यांना एकदा कॉल करून जे आहे तर ती माहिती विचारू शकतात। आता बघा, आता हा जो अभ्यासक्रम आलेला आहे याच्यामध्ये नेमका काय बदल झालेला आहे बघा। आधी ना हे सब्जेक्ट नव्हतेच। फॉर एक्झाम्पल मी काय करतो, सिव्हिलचं जे काही असेल ना अभ्यासक्रम मी तो ओपन करतो। बघा हा सिव्हिलचा अभ्यासक्रम आहे बघा, कनिष्ठ अभियंता सिव्हिल, ज्युनियर इंजिनियर सिव्हिलचे। आधी काय फक्त इथं जीके होतं, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, आणि बाकी सगळं टेक्निकल पार्ट होता आपला। जीके होतं माहिती होतं, कायदा होता आपल्याला माहित होता। बट आता त्यांनी काय केलेले तुम्ही जर पाहिलं ना तर हे ऍड केलेले पहिलं पेज। आणि मी जेव्हा विचारलं त्यांचं काय म्हणणं आहे की हे विषय सगळ्यांसाठी लागू असतील, सगळ्या पदांसाठी लागू असतील, म्हणजे सिव्हिल वाल्याला मराठीचा पण अभ्यास करावा लागणार आहे। मराठीमध्ये काय काय, व्याकरण, सर्वसामान्य शब्दसंग्रह, म्हणी आणि वाक्यप्रचार, त्यांचा अर्थ उपयोग, उतारावरील प्रश्नांची उत्तरे, वाक्य पृथक्करण, तर या गोष्टी आता मराठीमध्ये त्यांनी ऍड केलेल्या आहेत। इंग्लिशमध्ये काय ऍड झालेले बघा, ग्रामर, कॉमन वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, इडियम, फ्रेजेस अँड देअर मिनिंग, कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन, तर या गोष्टी इंग्लिशमध्ये ऍड असणार आहेत। पुन्हा जीके मध्ये जर आपला जीके दिलेला जातो, पण जीके मध्ये पण त्यांनी टू द पॉइंट सिलेबस दिलेला आहे। काय असणार बघा, चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास, राज्यघटना, महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण, अद्ययावत तंत्रज्ञान, पर्यावरण समस्या, वारसास्थळे, पर्यटन, ऊर्जा संवर्धन, हरित बांधकाम आणि घनकचरा व्यवस्थापन, तर हे सगळे घटक तुम्हाला इथं आता विचारले जाणार आहेत जे आधी नव्हते। आता फॉर एक्झाम्पल चालू घडामोडी आपला असतो, महाराष्ट्राचा इतिहास आहे, राज्यघटना आहे, हे पण भूगोलाचा भाग आहे, परंतु हा जो काही भाग असेल तर तो आपल्यासाठी थोडासा नवीन म्हणू शकतो। पुढे एक काम भारी केलं, रिझनिंग येणार आहे की ऍप्टिट्यूड ते सांगून दिलं, म्हणजे रिझनिंगच येणार आहे फक्त। रिझनिंग मध्ये पण टॉपिक सांगितले बघा, इंटरप्रिटेशन ऑफ डेटा अँड ग्राफ्स, डायरेक्शन्स, arithmetical reasoning, statement and arguments, decision making, statement and conclusion, analogy and number series, तर अशा पद्धतीने हा सिलेबस दिलेला आहे। हे 4 विषय नवीन ऍड झालेले आहेत बघा, मराठी, इंग्लिश, रिझनिंग आणि जीके। याला आपण काय म्हणायचं, हा तुमचा नॉन टेकचा पार्ट होता। आता पुढं तुमचा जो कायदा आहे प्लस
तुमचं सिव्हिलचं, इलेक्ट्रिकलचं, मेकॅनिकलचे जे काही टेक्निकल असेल तर त्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला कराव्या लागणार आहेत. म्हणजे हा सिलेबस थोडासा वाढून गेलेला आहे आधीपेक्षा, वाढलाच ना. आता टेक्निकलचाही करायचा, कायदाही करायचा. जो कायदा 400 पेजेसचा आहे तो एवढा मोठा कायदा करायचा. त्याच्यासाठीच मी तुम्हाला आग्रह करेल की तुम्ही आपली ही जी बॅच आहे 199 रुपयाची ती जरूर परचेस करा. कारण की तो एवढा मोठा कायदा कमी वेळेत व्यवस्थित समजून घेणं एवढं काही तुम्हाला पॉसिबल होऊ शकणार नाही. कारण की तुम्हाला मराठी, इंग्लिश, रिझनिंग, जीके, टेक्निकल आपण जो आहे तर तो पाठ करायचा आहे. म्हणूनच तुम्हाला विनंती आहे की तुम्ही नक्की आपली ही जी कायद्याची बॅच आहे तर ती एकदा नक्की ऍपमध्ये जाऊन बघा. तुम्ही एकदा डेमो लेक्चर बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तर तो घेऊ शकता. तर हा सगळा सिलेबस जो आहे तर तो ऍड झालेला आहे. याच्याविषयी तुम्ही एकदा त्यांना पुन्हा व्हेरीफाईड करून घ्या आणि कॉल करून त्यांना सांगा की प्रसिद्धीपत्रक काढा. कालही मी जेव्हा कॉल केला तर त्यांना एकच सांगितलं की तुम्ही एक काम करा, तुम्ही एक टेबल बनवा जसा बाकीचे टेबल देतात की फॉर एक्झाम्पल मराठीचे किती 10 प्रश्न किंवा जनरली काय असतं 15 प्रश्न असं पकडूया आपण. पुन्हा इंग्लिशचे 10 प्रश्न किंवा 15 प्रश्न, जीकेचे 10 किंवा 15 प्रश्न, रिझनिंगचे 10 किंवा 15 प्रश्न आणि राहिला तुमचा टेक्निकलचा पार्ट तिथं इथं येईल 60, इथं येईल 40. मग हे काय आहे ठरवून घ्या. किंवा हे 50चं करा आणि पुन्हा 10 मार्कांचं काय करा आणखी कायद्यावर प्रश्न घ्या. म्हणजे तुम्हाला जशा पद्धतीने पॅटर्न पाहिजे असेल ना त्या पद्धतीने तुम्ही ठरवून घ्या. KDMC ला विनंती आहे तुम्ही ठरवा आणि तुमच्या वेबसाईटवर व्यवस्थित पद्धतीने तो सिलेबस जो आहे तो प्रकाशित करा. कारण की जेव्हा तुम्ही दिला तेव्हा वेगळा होता. म्हणजे मुलांनी फॉर्म भरला, आता तुम्ही म्हणतायत की मराठीचाही अभ्यास करावा लागेल, इंग्रजीचाही अभ्यास करावा लागेल, उद्या तुम्ही कोणता तरी दुसरा विषय आणणार. त्याच्यापेक्षा एकदाच काय आहे, एकदा अंतिम जो अभ्यासक्रम असेल ना तुम्ही तुमच्या वेबसाईटला नम्र विनंती आहे की तुम्ही तुमच्या वेबसाईटला तो सिलेबस प्रकाशित करावा. ज्याच्या माध्यमातून जो उमेदवार अभ्यास करतोय त्याला त्याची स्ट्रॅटेजी तयार करता येईल. त्याने आधी स्ट्रॅटेजी तयार केली त्याला तर भारी वाटलं ना की अरे टेक्निकल आणि जीके काय झालं माझं काम. मग त्याला आता मराठीही करणं आहे, इंग्रजीही करणं आहे, रिझनिंगही करणं आहे. म्हणून एकच विनंती आहे की तुम्ही याच्यावर जे आहे लवकरात लवकर तोडगा काढावा. विद्यार्थी मित्रांनो, यावर तुमचे मत काय आहे, तुमची प्रतिक्रिया काय आहे ते देखील कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.